तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री विधानसभेत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार संतप्त झाले। मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। टीव्हीवर मुख्यमंत्र्यांच्या समवेत जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये अमुक मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला आलेत आणि त्याच्याबद्दलचे निर्णय झाले। आपला अधिकार आहे अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहाच्या खालच्या सभागृहाचा पहिला अधिकार आहे। काय निर्णय जो काही सरकारला घ्यायचा असेल तो बापटसाहेब सरकार निर्णय घेऊ शकतं, परंतु याच्यातले 15च्या 15 मुद्दे अध्यक्ष महोदय सगळे सरकारशी संबंधित आहे। अहो सरकारच तुमचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा काय करतं? सरकारने मुख्यमंत्र्यांनी यायचं आणि सांगायचं मुद्दा क्रमांक 1 असा, 2 तसा, 3 तसा आणि त्याला मान्यता त्या ठिकाणी द्यायची। अक्षरशः आपण सगळेजण इथं बसलोय ना 288च्या 288 त्या लोकांच्या मताच्या जीवावर आपण इथं बसलेलो। प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांची मतं मिळालेली आहेत, हे कुणाला नाकारता येणार नाही। आणि त्याच्यावर त्यांची जी मागणी आहे अध्यक्ष महोदय, तिथं कुणी ते सगळे राजकीय जोडे त्यांनी बाजूला ठेवले होते। आम्ही कुणी पण व्यासपीठावर तिथं गेलो नाही, भाजपचे गेले नाही, शिवसेनेचे गेले नाही, राष्ट्रवादीचे गेले नाही, काँग्रेसचे गेले नाही, इतर कुणी गेले नाही। मुख्यमंत्री म्हणले आम्ही येतो थोड्या वेळामध्ये। अरे मुख्यमंत्री येईपर्यंत सभागृह बंद ठेवा, हा महत्वाचा विषय। 16 लाखो लोक आलेले आहेत अध्यक्ष महोदय। आज संपूर्ण राज्याच्या 12 कोटी जनतेचं लक्ष आहे की बाबा याच्यामध्ये काय। अध्यक्ष महाराज, सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय अजितदादा यांनी जी मागणी केली की एक कोळीचा ठराव करा आणि करा, अहो ते तर आपण विधेयक पारित केलंय, ते कोर्टात चॅलेंज झालंय, पुन्हा आपण त्यात काय करणार? मग एवढा तुमचा अभ्यास नाही? आपण जे म्हणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या विषयामध्ये आपण इथे विधेयक पारित केलं, एकमताने केलं, त्यानंतर ते चॅलेंज झालं आणि तिथे आपण ते करतो। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी या बाजूचं सरकारचं मत सुद्धा तेच आहे जे आपले क्रमांक 1 बोलतो ना। आता बोलतो पुढचे जे मुद्दे आहेत अध्यक्ष महाराज, पुढचे जे मुद्दे आहेत त्या विषयामध्ये जी चर्चा झाली, जे मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्यावेळी सगळे सन्माननीय सदस्य हजर होते। त्यानंतर मुख्यमंत्री महोदय त्या मोर्चाला जे इथे नेतृत्वावर होते त्यांना परत पाठवणं, त्यांना तिथे सांभाळणं यासाठी करून ते येत आहेत। मग तो पण लक्षवेधी घ्या, त्या भावनेवर सामोरं आपण लक्षात घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।